नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठातील प्राण्यांमध्ये विविधता आणि प्राण्यांचे वर्गीकरण याचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात काय पाहिलं तर वनस्पतीतील विविधता आणि वनस्पतीचे वर्गीकरण याचा अभ्यास केला. प्राण्यांमधली विविधता. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी प्राण्याने निरनिराळे आकार धारण केलेले आहेत. काही प्राणी तर अतिशय सूक्ष्म आहेत. तुम्ही अमिबाचं नाव ऐकलं असाल. अमिबा हा आपल्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपण तो पाहू शकतो. काही प्राणी असतात हे आकाराने खूप मोठे असतात. उदाहरणार्थ हत्ती. काही प्राणी तर अतिशय छोटे असतात म्हणजे गोगलगाय. काही प्राणी आकाशात म्हणजे उडतात जसे की घार. काही प्राणी म्हणजे मासे पाण्यात पोहतात. काही फुलपाखरे फुलाभोवती फिरतात. काही कीटक, काही सरपटणारे प्राणी जसे की पाल भिंतीवर आढळते. काही सरडे आपण झाडांवर पाहतो. अशा प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांमध्येही शरीर रचनेत विविधता आढळून येते. तर प्राण्यांची आपण काही वैशिष्ट्ये पाहूयात. तर प्राण्यांना मान, धड, शेपूट, डोके व हालचालीसाठी हात, पाय हे अवयव असतात. श्वसन, उत्सर्जन, प्रजनन इत्यादीसाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्थाही असतात. तर प्राण्यांच्या शरीररचनेनुसार प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. तर कुठल्या प्राण्यांमध्ये म्हणजे कुठले प्राणी कुठले अवयव आहेत ते आपण जरा थोडे पाहूयात. तर साप सरपटणारा प्राणी आहे, माहिती आहे तुम्हाला. मग सापाला हात पाय आहेत का, असतात का? तर नाही. सापाला हात पाय, मान, धड हे अवयव नसतात. सरडा तर तुम्ही पाहिला असेल. सरडा सुद्धा सरपटणारा प्राणीच आहे. त्याला पण हात पाय, मान, धड हे अवयव असतात. फक्त आजूबाजूच्या वातावरणानुसार तो आपले रंग बदलतो. जर तुम्ही एखाद्या हिरव्यागार झाडावर जर सरडा बघितलात तर तो कसा दिसतो आपल्याला, तर त्याचा रंग हिरवा दिसतो. म्हणजेच काय, तर तो आजूबाजूच्या वातावरणानुसार आपले रंग बदलतो. तर वाघ जंगली प्राणी, तो जंगली प्राणी आहे. त्याला हात, पाय, मान व धड हे अवयव असतात. तर मासा तर पाण्यात राहणारा आहे. त्याला शेपूट असतात, त्याला कल्ले असतात. कल्ल्याच्या साहाय्याने तो काय करतो, श्वसन करतो. त्याला पाठीवर पर पण असतात. तर गरुड तुम्ही बघितलं का? गरुड हा पक्षी हा मांसाहारी पक्षी आहे. तो कसा केवढा मोठा दिसतो. त्याच्या हाडांचीच रचना मजबूत असतात. त्याची नखे बघितलीत तुम्ही कधी? तर त्याची नखं कशी लांब असतात. पंख पण मोठे आणि मजबूत असतात आणि शिकाऱ्यासाठी ते उपयोगी पडतात. तर कोंबडी सुद्धा एक पक्षीच आहे. तिला 2 पाय, मान व धड आहे. पक्षी असून सुद्धा कोंबडी उडते का? तर ती उडत नाही. खेकडा बघितलाच असाल तुम्ही. तर खेकडा कुठे असतो? पाण्यात पण राहतो, तसेच जमिनीवर पण राहतो. त्याला पण 2पेक्षा अधिक पाय असतात. डोळे आणि पोटाचा भाग हे अवयव असतात. तर माशी तर आकाराने लहान असतात व उडणारा कीटक आहे तो. तिला पण 2पेक्षा अधिक लहान पाय असतात. तिला पंख सुद्धा असतात. तर गांडूळ तर पाहिलात का तुम्ही? गांडूळ तर बघितलाच असाल ना. कितीतरी वेळा आपल्या पावसाळ्यात आपल्याला गांडूळ खूप दिसतात. गांडूळ कसे असतात? तर गांडूळ पण आकाराने लहान, लाल किंवा तपकिरी रंगाचे तो सरपटणाराच प्राणी आहे. तो त्याच्या दोन्ही बाजूनी शरीराची हालचाल करतो. मान, डोके व त्याला पाय नसतात. मगर तर तुम्हाला माहितीच आहे की ती पाण्यात पण राहते आणि जमिनीवर पण राहते. पण पाण्यात व जमिनीवर राहणारा हा हिंसक प्राणी आहे. तर आपण आता शरीररचनेत प्राण्यांमध्ये विविधता आपण पाहिली. आता अन्न मिळवण्याच्या आणि अन्नग्रहणाच्या पद्धतीनुसार सुद्धा प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. सर्वच प्राणी हे परावलंबीच आहेत. म्हणजे अन्नासाठी ते इतरांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह आणि अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी प्राणी आढळतात. म्हणजे मधाच्या पोळ्यावर मधमाशा येतात. साखरेचा साठा जिथे साखर वगैरे पडलेली असेल तिथे कोण येतं? मुंग्या येतात. सापाचा म्हणजे जिथे केवडा असतो ना तिथे साप असतो. आणि एखाद्या फुलाभोवती फुलपाखरे असतात.
म्हणजेच काय, जर जिथे अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी प्राणी आढळतात. म्हणजे अन्न मिळवण्याच्या आणि अन्नग्रहणाच्या पद्धतीनुसार सुद्धा प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण. आता आपण प्राण्यांमध्ये शरीर रचनेनुसार विविधता पाहिली. आता आपण प्राण्यांमधील वर्गीकरण पाहूयात. तर पेशी रचनेनुसार झालेले वर्गीकरण. तर काही प्राणी एकाच पेशीने बनलेले आहेत, म्हणून त्यांना एकपेशीय प्राणी असे म्हणतात. तर कोणते प्राणी एकपेशीय आहेत? तर अमिबा, पॅरामेशियम हे प्राणी. काही प्राणी हे अनेक पेशीने बनलेले आहेत, म्हणजेच कुठले? तर बहुपेशीय. त्यांना काय म्हणतात? बहुपेशीय प्राणी. उदाहरणार्थ घोडा, अस्वल, कासव इत्यादी. पाठीच्या कणानुसार झालेले वर्गीकरण. तर पाठीचा कणा तुम्हाला मी सांगते की तुम्ही स्वतःच्या पाठीवरून हात फिरवा. मध्यभागी तुम्हाला काय लागेल? तर एक अशी हाडांची माळ लागेल. ती हाडांची माळ म्हणजेच पाठीचा कणा. व पाठीच्या कणानुसार प्राण्यांचे दोन प्रकार पडतात. एक पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे कुठले? तर ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ मानव, मासे, कांगारू, साप. आणि अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठीय प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ झुरळ, गांडूळ, गोगलगाय. पुनरुत्पादन पद्धतीनुसार प्राण्यांचे वर्गीकरण. पुनरुत्पादन पद्धतीनुसार प्राण्यांचे दोन प्रकार पडतात. एक अंडज आणि एक जरायुज. अंडज म्हणजे जे प्राणी अंडी घालून त्यातून पिलांचा जन्म होतो, या प्राण्यांना अंडज असे म्हणतात. ते प्राणी काय करतात? अंडी घालतात आणि नंतर ते उबवतात आणि मग त्यातून पिलांचा जन्म होतो. उदाहरणार्थ कोंबडी, बदक, मगर, साप इत्यादी प्राणी अंडी घालून त्यातून पिलांचा जन्म होतो. तर जरायुज म्हणजे काय? तर जे प्राणी पिलांना जन्म देतात त्यांना जरायुज म्हणतात. उदाहरणार्थ गाय, पुन्हा म्हैस, कुत्रा, मांजर इत्यादी प्राणी पिलांना जन्म देतात, म्हणून त्यांना जरायुज असे म्हणतात. अधिवासानुसार प्राण्यांमध्ये झालेले वर्गीकरण. तर भूचर प्राणी. जे प्राणी जमिनीवर राहतात त्यांना भूचर प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ घोडा, अस्वल, हरिण. आणि जलचर प्राणी. तुम्हाला तर माहिती आहे कुठले प्राणी पाण्यात राहतात बरं? तर मासा. म्हणजे जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना जलचर प्राणी म्हणतात. आणि उभयचर प्राणी कुठले आहेत? तर उभयचर प्राणी कुठले आहेत? बेडूक, बदक, पाणकोंबडी. म्हणजे जे प्राणी पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी आहेत त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ बेडूक. आणि अजून खेचर म्हणजे जे प्राणी हवेत उडतात. हवेत म्हणजे कावळा, घार, फुलपाखरे, माशा. त्यांना काय म्हणतात? तर अशा प्राण्यांना खेचर असे म्हणतात. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण प्राण्यांमधील विविधतेचा अभ्यास केला आणि प्राण्यांचे वर्गीकरण अधिवासानुसार, पेशीमय रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार आणि प्रजननानुसार आपण प्राण्यांचे वर्गीकरण आजच्या भागात शिकलो. धन्यवाद.